सर्वांना प्रथम जय हिंद. आज 9 जानेवारी आणि आजचा दिवस हा सत्यशोधक फातिमाबी शेख यांचा जन्मदिवस आणि या निमित्ताने 5 जानेवारी मुक्ता साळवे, सत्यशोधक मुक्ता साळवे यांचा जन्मदिवस. 3 जानेवारी सावित्रीमाईंचा जन्मदिवस. म्हणजे 3 जानेवारी सावित्रीमाईंचा जन्मदिवस, 5 जानेवारी मुक्ता साळवे यांचा जन्मदिवस, आज 9 जानेवारी फातिमाबी यांचा जन्मदिवस आणि येत्या 12 तारखेला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. हे अतिशय सुवर्ण योग आहे माझ्या दृष्टीने. कारण जानेवारीच्या पहिल्याच 10-12 दिवसात ह्या तिन्ही राष्ट्रमातांचा, या महामातांचा जन्मदिवस आहे, एकापाठोपाठ एक. आणि ह्या तिघेही राष्ट्रमाता, नेत्या, महामाता ह्या विचारांना सुद्धा पक्ष आहेत, एकमेकांच्या लिंक मध्ये आहेत. आणि या सर्वांचा विचार सत्यशोधक विचार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्यशोधक चळवळीच्यासाठी हे 4 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. आज आपण बहुजन संघटक यांच्या माध्यमातून आपल्याशी बोलणार आहोत. आणि हा आता खरं तर असं म्हणू नये, हा सुवर्ण योग आहे. पण ह्या गोष्टी आम्ही मानत नाही, सुवर्ण काय काय काय. परंतु हा योग जो आहे हा खूप महत्वाचा आहे आणि बहुजन चळवळीसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. हे 4 दिवस खूप महत्वाचे आहे. आणि आज आपण यांच्यावर, या सगळ्या सत्यशोधक महामातांवर आपण आज विचार करणार आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे 3 जानेवारी. यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा जन्मदिवस बहुजन महिलांच्यासाठी, केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे, संपूर्ण देशातल्या बहुजन चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण 1848ला ज्योतिराव फुलेंनी, सत्यशोधक ज्योतिराव फुलेंनी मुलींच्यासाठी पहिल्यांदा शाळा सुरू केली. ती पुण्यात सुरू केली. पहिल्यांदा पुण्यात शाळा सुरू केली आणि मग त्या शाळेमध्ये मुलींची संख्या वाढू लागली, येऊ लागली. सुरुवातीला प्रवेशाला मुलींची संख्या मोठी होती. मोठी म्हणण्यापेक्षा 15-20 मुली होत्या आणि त्यातल्या 13 मुली ब्राह्मण जातीच्या होत्या. ज्योतिराव फुलेंनी असं काय हे भेदभाव केला नाही. वास्तविक या सगळ्या ब्राह्मणी विचारांवर अतिशय कोरडे ओढलेले आहेत राष्ट्रपिता ज्योतिबांनी. परंतु मुलींना शिक्षण देण्याच्या कामात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा, हे त्यांच्या मनाचं औदार्य म्हणावंच लागेल, ते आहेत, दिसतच आहे. कारण ब्राह्मणांचे मतभेद असून सुद्धा त्यांनी ब्राह्मण मुलींना पहिल्यांदा आपल्या शाळेमध्ये प्रवेश केला. ही अखिल भारतीय पातळीवरती, म्हणजे संपूर्ण भारतातली पहिली आणि एकमेव शाळा फुलेंनी सुरू केली. या शाळेमध्ये ब्राह्मण मुलींना प्रवेश मिळाला. 13 मुली ह्या ब्राह्मण जातीतल्या होत्या आणि 6-7 मुली ह्या आता असं म्हणता येईल की ओबीसी जातींच्या होत्या आजच्या भाषेत. कारण त्या वेळेला या पण त्या मराठा आणि माळी या जातीच्या मुली होत्या. कारण ज्योतिराव फुलेंनी शाळा सुरू केली होती, त्यांनी कटाक्षाने माळी जातीतल्या मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्या 18-20 मुलींच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केली. या मुलींना शिकवण्याचा प्रश्न होता मोठा. कारण त्या वेळेला महिलांच्या संपर्कात किंवा मुलींच्या संपर्कात पुरुषांनी जाऊ नये असा धार्मिक दंडक होता, मनुस्मृतीचा दंडक होता. म्हणून ज्योतिराव फुलेंना हा प्रश्न पडला की आता या मुलींना शिकवायला महिलाच पाहिजे, एक स्त्रीच पाहिजे. म्हणून त्यांनी विचार केला आणि विचारपूर्वक निर्णय घेतला आणि सावित्रीबाईंच्याकडे ज्योतिरावांनी ती जबाबदारी दिली. त्यांना घरच्या घरी शिक्षणाचे मार्गदर्शन केले आणि त्यांना शिकवलं. राष्ट्रपिता ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांना मुलींच्यासाठी शाळेला सुरुवात केली.
शिकवायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू हळू या मुलींची संख्या वाढली आणि मग सावित्रीबाईंना शिकवण्याच्यासाठी वेळ कमी मिळू लागला. कारण ह्या ज्या सगळ्या सनातनी ब्राह्मण शैलीच्या विचारवंतांनी किंवा त्यांच्या विचारांनी भट ब्राह्मणांनी सावित्रीबाईंना दगड विटा शेणाचा मारा केला ना, यांनी मुलींना शिकवू नये. आता ज्योतिराव मुलींना शिकवतोय, त्याच्यानंतर त्याची पत्नी मुलींना शिकवायला लागली. एक स्त्री असून तिला हे कसं कळलं नाही की मुलींना शाळा शिकवणं बंद आहे. जर त्यांना शिकवलं तर ते सगळं आपल्याला माहित आहे, इतिहास सांगण्याची गरज नाही. परंतु हे सावित्रीबाईंनी करू नये, त्यांना परावृत्त करावं, या सर्व शिक्षणापासून मुलींना शिकवण्यापासून परावृत्त करावं म्हणून त्यांनी त्यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप केले. शेण दगड विटांचा मारा केला आणि सावित्रीबाईंनी त्याला न जुमानता, पुन्हा तो सगळा इतिहास माहिती आहे, त्या अंगावर एक साडी आणि आपल्या बरोबर एक साडी घेऊन जात असत. जी साडी अंगावर टाकलेल्या चिखलांनी भरत होती, ती शाळेत गेल्यानंतर काढून दुसऱ्या साडी परिधान करून त्या मुलींना शिकवत होत्या. हे सगळं सावित्रीबाईंनी अत्यंत जाणीवपूर्वक केलं आणि म्हणून ह्या शाळांमध्ये मुलींची संख्या वाढू लागली. आता मुलींच्या शाळेला संरक्षण देण्याची जबाबदारी ही आपण आलीच ती, पर्यायाने आलीच ती. कारण सावित्रीबाईंवर जो इतका मारा होत होता, ज्योतिरावांना नावं ठेवली जात होती, त्यांच्या घरावर मारेकरी पाठवले जात होते, अशा काळात या शाळांना, लहुजींना आणि सावित्रीबाईंना संरक्षणाची गरज होती. आणि संरक्षणासाठी ज्योतिरावांचे अत्यंत जवळचे मित्र सत्यशोधक क्रांतीवीर लहुजी साळवे यांना ज्योतिरावांनी सांगितलं की ही जबाबदारी ज्या मुलींना, सावित्रीबाईंना आणि संपूर्ण या व्यवस्थेला संरक्षण देण्याची जबाबदारी लहुजी बुवा तुम्हाला ती स्वीकारावी लागेल. आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि मग शाळा सुरळीत सुरू झाल्या. वाढता शाळेचे वर्ग वाढू लागले. नंतर भिडेंची शाळा बंद पडली. भिडेंच्या इमारतीची शाळा चालायची. भिडेंच्या इमारतीची शाळा बंद पडली. माझं त्याच्यावर असं मत आहे की का बंद पडली, कारण ब्राह्मणांचा मुलींना शिकवण्याच्यासाठी प्रचंड विरोध होता. ते शिकवू नये मुलींना या मताचे होते, कोणत्याही मुलींना शिकवू नये. पण ब्राह्मण मुली शाळा शिकायला जात होत्या आणि म्हणून भिडेंवर त्यांनी दबाव आणला. या सगळ्या भट ब्राह्मणांनी दबाव आणला भिडेंवर आणि शाळा बंद करायला सांगितली. शाळा बंद तर केली, परंतु त्या ज्या मुली ब्राह्मणांच्या शिकत होत्या त्यांना सुद्धा घरी बसवण्याचं काम पाचक असं म्हणूयात आपण, ते पाचक ह्या भट ब्राह्मणांनी केलं, ह्या सनातनी विचारांच्या ब्राह्मणांनी केलं. मग आता शाळा बंद पडली. आता काय करायचं? ज्योतिरावांच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिला. आता हा सोडवायचा कसा? जागा कुठे मिळवायची? शाळा कशा चालवायच्या? संरक्षण तर शाळांना आहे यांच्या सत्यशोधक लहुजींचं, पण आता शाळा भरवायच्या कुठे, जागा कुठे? आणि मग त्यांनी असा विचार करत असताना ज्योतिरावांचे जवळचे मित्र उस्मानभाई शेख, नाव लक्षात घ्या, उस्मानभाई शेख, आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहित आहे. उस्मानभाई शेख ज्योतिरावांकडे आले आणि म्हणाले की काय ज्योतिबा, काय विचार करतोय, कसला विचार करतोय? ज्योतिरावांनी त्यांना सगळे हकीकत सांगितली. अरे म्हटलं काळजी करू नको, शाळा सुरू करायची ना. माझ्या राहत्या घरातल्या वाड्यातल्या 2 खोल्या मी तुला शाळा सुरू करण्याच्यासाठी देतो. त्यांनी 2 शाळा ज्योतिरावांना दिल्या. तिथे त्यांच्या वाड्यामध्ये 2 वर्ग दिले. तिथे वर्ग सुरू झाले आणि हळूहळू त्याचा व्यापक वाढत गेला. मग पहिली शाळा, दुसरी जी शाळा त्याची शाखा म्हणू आपण, दुसरा वर्ग तो वेताळ पेठेमध्ये म्हणजे आता सध्याचे गुरुवार पेठ या ठिकाणी झाला. मग हळूहळू घोरपडीमध्ये, हडपसरमध्ये, पुणे शहरातल्या
अनेक ठिकाणांमध्ये या शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्या तिथे काय शिकवलं जात होतं? आजच्या सर्व जिल्हा परिषदांच्या किंवा सरकारी शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये शिकवताना काय शिकवलं जातं? पहिल्यांदा तर ती सरस्वतीची पूजा असणारी वंदना शिकवली जाते. सरस्वती ही कुठल्या शिक्षणाची गुरु होती? परंतु सरस्वतीची वंदना ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये शिकवले जाते आज सुद्धा. हे शिक्षण ज्योतिरावांनी बंद केलं. या पद्धतीच्या शाळा चालणार नाहीत असा दंडक घातला आणि या विचारांनी जर शाळा शिकायच्या असेल तर शाळेत यावं अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं. आणि मग या विचारांच्या साठी म्हणजे कोणताही पाखंड विचार मनात न आणता जे शिक्षण घ्यायचंय ते खऱ्या अर्थाचं शिक्षण त्यांना मिळावं. की जे जागतिक स्तरावर धर्म व्यतिरिक्त शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण देण्याच्यासाठी ज्योतिरावांनी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला. त्या विचारांवर शाळा सुरू झाल्या. आता त्या विचारांवर शाळा सुरू झाल्यावर हे पाखंडी विचार तर शाळेचा अभ्यासक्रम होऊ शकत नव्हता. ज्योतिरावांनी स्वतःचाच अभ्यासक्रम शाळांमध्ये चालवायला सुरुवात केली आणि मुलं शिकू लागली, ध्यान देऊन शिकू लागली. नवीन विचार होता, सनातनी विचारांना डावलून मुलांना शिक्षण मिळत होतं. त्याच्यात मुलं आनंदी होती. ते शिक्षण सुरू होतं आणि मुलं या आनंदाने शिकत होती. झालं सुरुवातीला असं सुरू झालं. हा सगळा इतिहास सांगण्याचं एकच कारण आहे. ते सावित्रीबाईंनी आणि राष्ट्रपिता ज्योतिरावांनी ज्या हेतूने शाळा सुरू केल्या होत्या, नंतर त्याचा पसारा वाढला. संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर या प्रेरणेने शाळा सुरू झाल्या. ज्याची प्रेरणा सत्यशोधक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची प्रेरणा आहे. या प्रेरणेने संपूर्ण देशभर शाळा सुरू झाल्या. आणि मग हळूहळू फुले गेल्यानंतर, सावित्रीबाई गेल्यानंतर म्हणजे त्यांचं निर्वाण झाल्यानंतर ही संपूर्ण विचारांची मालिका या सगळ्या भट ब्राह्मणांनी खंडित केली आणि मग आपले शिक्षण द्यायला सुरुवात केली. बरं, ते शिक्षण देऊन ते थांबले नाहीत तर धर्मग्रंथाच्या शिक्षणाला जोडले. धर्मग्रंथांचा अभ्यास शिक्षणामध्ये आणला आणि एक प्रकारे वैदिक धर्माचं संपूर्ण शिक्षण या शाळांमध्ये सुरू झालं. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे की ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी ज्या हेतूने शाळा सुरू केल्या की मुली सुशिक्षित व्हाव्या, त्यांना जागतिक कीर्तीचं ज्ञान मिळावं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा विकास करावा, हा जो उदात्त हेतू होता सावित्रीबाईंचा आणि ज्योतिरावांचा, हा उदात्त विचार या सनातनी लोकविचारांच्या लोकांनी खंडित केला. आणि त्यानंतर या वैदिक धर्माचा इतका पगडा या लोकांच्यावर बसला की त्याला कुठला अंत राहिला नाही. त्या शेवटपर्यंत तेच विचार आणि आज सुद्धा अशाच प्रकारचे शिक्षण शाळांमधून चालू आहे. गेल्या 15 वर्षात तर संपूर्ण देशभरात पुरोगामी ज्याला म्हणायचं, वैचारिक शिक्षण ज्याला म्हणायचं, परिवर्तनवादी शिक्षण ज्याला म्हणायचं, असं शिक्षण दिलं जात नाही. परंपरावादी पाखंडी व्यवस्था आणलेलं शिक्षण आज विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो बुद्ध्यांक आहे, त्यांच्या बुद्धीची वाढ ही त्याच विचारात होत असल्यामुळं हा सगळ्यात मोठा धोका भारतासारख्या राष्ट्राला आहे. ते शिक्षण जे शिक्षण इथल्या व्यवस्थेने लादलं, अक्षरशः लादलं, फुलेंच्या माथ्यावर लादलं, फुलेंच्या डोक्यावर लादलं, सावित्रीबाईंच्या डोक्यावर लादलं आणि अनेक पुरोगामी विचारांच्या किंवा सत्यशोधक विचारांच्या माणसांवर हे लादलं, हे शिक्षण आजही चालू आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट जर काय म्हणावी तर ज्या मुलींच्या कडून भारताच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं,
भारतातल्या महिलांना जागतिक कीर्तीचं ज्ञान मिळावं आणि हे ज्ञान त्यांनी आपल्या मुलांच्या पर्यंत आणून मुलांना भक्कम विचारांवर निर्माण करावं, तयार करावं आणि देशाच्या विकासामध्ये या आंतरराष्ट्रीय ज्ञानाची भर पडावी म्हणून जो विचार केला तो विचार इथे खंडित झालेला आपल्याला बघायला मिळतो. आज विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आज मग सगळे प्राथमिक शाळेपासून तर फार UPSC पर्यंतच्या UPSC या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये हेच विचार आहे आणि प्रश्नही असेच विचारले जातात जे धर्मावर आधारित प्रश्न आहे. असेच प्रश्न विचारले जातात आणि मग त्यांची बुद्धीची चाचणी घेतली जाते. ही शिक्षण व्यवस्था अशी आहे. ही सगळ्यात खेदाची गोष्ट. या उपर सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट माझ्या वतीने आता 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती झाली आणि त्या एका दिवशी त्याच्या बरोबर 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर भिडेंचा वाडा आणि भिडेंच्या वाड्याच्या समोरच त्या दगडूशेठ गणपतीची स्थापना झाली. का तर भिडेवाडा हे नावही कोणाच्या लक्षात येऊ नये. तिथे ज्योतिरावांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली हे नावही कोणाच्या लक्षात येऊ नये. तिथे आल्याबरोबर भिडेवाड्याकडे पाठ फिरवून त्या गणपतीकडे हात जोडून उभे राहिलेल्या शेकडो हजारो महिलांना मी पाहिले आणि ह्या स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणून घेतात. हा सावित्रीबाईंचा घोर अपमान म्हणावा लागेल. आणि आम्ही सगळे सत्यशोधक मंडळी, विचारवंत मंडळी जे पुरोगामी विचारांची कास धरलेली आहे असे सगळे लोक हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सावित्रीबाईंच्या लेखी म्हणून त्यांचा गौरव करतात. त्या सावित्रीबाईंच्या लेखी एवढं म्हणण्यापुरतं त्या सावित्रीबाईंच्या विचारांशी संबंधित असतातच असं नाही. तिथे केवळ तेवढं सावित्रीबाईंच्या लेखी म्हणून त्या तेवढ्या काळासाठी प्रसिद्ध असतात, तेवढं म्हणून घेतात, स्वतःला गौरव करतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पाठीवर थाप मारण्याचा प्रयत्न करतात. अशा असंख्य महिला आज उपस्थित आहेत. कोणत्याही एका महिलेला विचारा सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला. आता मी तुम्हाला एक खेदाने एक गोष्ट सांगतो. माझे एक मित्र आहेत, त्यांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. युनिव्हर्सिटीतून रिटायर झालेले होते, निवृत्त झालेले. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता आणि फ्लॅटची चौकशी करता करता एक सेकंड हँड फ्लॅट हडपसर मध्ये शेवाळ वस्तीमध्ये आहे असं कळालं आणि तो फ्लॅट बघायला मग आम्ही गेलो. ते माझे मित्र आणि आम्ही गेलो. त्या फ्लॅटचे मालक होते माळी जातीचे. आता माफ करा मला, जी वस्तुस्थिती आहे ते मी सांगितली. माळी जातीचे होते. आम्ही गेलो 27 नोव्हेंबरला. लक्षात आहे माझ्या आज ही तारीख. 27 नोव्हेंबरला आम्ही त्यांच्या घरी गेलो. झाली सगळी फ्लॅट पाहिला, पसंत पडला. त्याच्या सगळं आता ठरवायचं आहे तर ते म्हटले की माझा एक मुलगा मुंबईमध्ये आहे, PSI आहे आणि दुसरा मुलगा इथं साधना विद्यालयामध्ये शिकवतोय. ते दोघे जण घरी नाहीयेत, ते येतील उद्या. उद्या आल्यानंतर तुम्ही या, आपण त्यांच्या बरोबर चिंतित करू. हा मोठा गौण आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की ते माळी जातीचे होते आणि आम्ही 27 नोव्हेंबरला गेलो. तर मी म्हटलं आम्हाला उद्या येण्याचं काही शक्य नाही, आम्ही परवा येतो. तर म्हणलं का उद्या काय येऊ शकत नाही? हो म्हणलं उद्या काय येऊ शकत नाही, तुम्हाला माहित नाही का उद्या काय आहे? काय आहे उद्या? हो म्हणलं उद्या 28 नोव्हेंबर आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिन आहे आणि हा स्मृती दिन साजरा करण्याला तुमचे मंत्री छगन भुजबळ साहेब येतात फुलेवाड्यामध्ये. असं का? हे आम्हाला माहित आहे. आणि हा फुलेंचं नाव आम्ही ऐकलंय, पण ते काय सत्यशोधक काय तुम्ही म्हणता त्यांना ते तसलं आम्हाला काय माहिती नाही. आणि उद्याचा कार्यक्रम आम्हाला माहित नाही कारण आम्ही त्याच्यामध्ये कधीच नसतो. आपण म्हणजे छगन भुजबळ तर
माळी महासंघाचे आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आहेत. हो असतील ना म्हटले, त्याला आम्ही राजकारणात नाही, आम्हाला राजकारणाचं काय करायचं. ही अवस्था ही अवस्था कधीची, एक 10 वर्षापूर्वीची आम्ही सांगतोय. 10 वर्षापूर्वीची ही अवस्था माळी जातीतल्या लोकांना सुद्धा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या कामाची माहिती नाही. कोणत्या महिलेला विचारावं की बस सावित्रीबाईंचा काय तुम्हाला माहिती आहे का, इतिहास किंवा नाव तरी माहिती आहे का? हो हो हो, सावित्रीबाई फुलेंचं नाव आम्हाला माहित आहे. कसं तर आहे ना, त्यांनी काहीतरी शाळा सुरू केल्या होत्या त्यावेळेला, दुष्काळ असताना ते अन्नदान करत होते, एवढं आम्हाला आहे माहिती. अहो पण त्यांनी पहिली शाळा देशातली मुलींच्यासाठी पुण्यात सुरू केली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही नाही, हे आम्हाला काहीच माहिती. म्हणजे ही अवस्था माळी जातीतल्या स्त्रियांची, आणि ज्या स्वतःला सावित्रीबाईंच्या सावित्रीच्या लेखी म्हणवून देणार, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि या निमित्तानं मी आता व्यक्त केली, याबद्दल मी कधी बोललो नाही. पण आज आमचे स्नेही ज्येष्ठ मित्र राहुल खांडेकरजी यांनी मला ती संधी दिली. मी त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी ज्या हेतूने मला या ठिकाणी बोलवले, अर्थात तो हेतू त्यांचा अत्यंत प्रामाणिकच आहे. परंतु मी आजची जी परिस्थिती आहे फुलेंच्या शिक्षणाची, सावित्रीबाईंच्या शिक्षणाची, ही परिस्थिती सांगण्याच्यासाठी म्हणून मी हे धाडस केलं. सावित्रीबाईंचा इतिहास कोणाला सांगता येत नाही. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचं माहेर कोणतं हे सुद्धा माहिती नाही. काहीच सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. ही परिस्थिती सावित्रीबाई फुलेंची, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या विचारांची, ही इतकी फजिती नाही कोणत्या महापुरुषांची झालेली देशात नाही झालेली. सगळ्या महापुरुषांना अपमान सहन करावे लागले त्यांच्या हयातीत. त्यांच्या हयातीत नंतर मात्र त्यांचा अपमान कुणी केल्याचं माहीत नाही. जर झालं असेल तर त्यांच्यावर त्याची कारवाई झालेली आहे. पण ह्या सावित्रीबाईंच्या बद्दल आणि नावाउल्लेखाने मारावं असं या दोघांना मारलं जात आहे. आणि विशेषतः माळी जात याला जास्त जबाबदार आहे. गेल्या काही वर्षात मराठा सेवा संघाने, संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी सावित्रीबाईंचा उदो केला, सावित्रीबाईंना प्रकाशात आणलं. तेव्हा मराठा जातीमध्ये सुद्धा सावित्रीबाईंची माहिती गेली. पूर्ण गेली असं माझं म्हणण्याचं मी म्हणू शकत नाही. पूर्ण माहिती गेली म्हणून गेली, परंतु गेली, ही माहिती गेली. इतर समाज सोपत. आमच्या शेड्यूल कास्ट मधला जो नवबौद्ध समाज आहे किंवा बौद्ध समाज आहे, या बौद्ध महिलांमध्ये सुद्धा फारशी माहिती नाही. आता हे अपयश आहे, हे संपूर्ण या चळवळीचं अपयश आहे की जो वर्ग बाबासाहेबांच्या नावाने प्रगत झाला, विचारवंत झाला, प्राध्यापक, लेखक झाला, संशोधक झाला, त्यांच्या घरातल्या महिलांना मात्र अजूनही सावित्रीबाई फुलेंचा सगळा इतिहास, सगळ्या जाऊ द्या, थोडाफार इतिहास सुद्धा अजून माहीत नसावा, हे अत्यंत खेदाची गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आमच्या ज्या एक महामाता आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला आपणासमोर हे सगळं सांगायचं होतं, ते मी सांगितलं. यानंतर मात्र 5 जानेवारीला 5 जानेवारीला सत्यशोधक मुक्ता साळवे यांचा जन्मदिवस. मुक्ता साळवे आपणास माहित आहे की ज्योतिराव फुलेंचे जे अंगरक्षक होते, त्यांचे मित्र होते, किंबहुना ते ज्योतिराव फुले त्यांना गुरुस्थानी मानत असत. ते लहुजी साळवे यांची ती पुतणी मुक्ता. मुक्ताला ज्योतिरावांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला, त्याची पण एक कहाणी आहे. आता महिलांच्यासाठी, मुलींच्यासाठी शाळा सुरू झाल्या, सगळीकडे मुली शिकायला लागल्या आणि या मुलींच्या शाळांना संरक्षण देण्याचं काम लहुजी साळवे करत होते.
मग लहुजींनी एक दिवस ज्योतिरावांनाच प्रश्न केला. त्यांना तात्या म्हणत असत ज्योतिरावांना. फुलेंना लहुजी साळवे तात्या म्हणत असत. आणि म्हटलं एक दिवशी की तात्या, तुम्ही 4 बुक शिकलाव आणि त्याचा फायदा आता बघा मुलींना किती प्रमाणात होऊ लागला. म्हणजे मोठ्या प्रमाणात मुली शिकू लागलेल्या आहेत तुमच्या शिक्षणाचा. तुम्ही शिकला, सावित्रीबाईंना शिकवलं आणि आता त्या मुलींना शिकवू लागलेल्या आहेत. परंतु तात्या, ज्या समाजात आम्ही राहतो, जगलो, जन्मलो, त्या समाजातल्या महिला मुली अजूनही शिक्षणापासून वंचितच आहेत. त्यांच्यासाठी शाळा का सुरू करत नाही तुम्ही? ज्योतिरावांना हा प्रश्न होता. आणि ज्योतिरावांना पटला हा प्रश्न, हा विचार पटला. आणि त्यांनी मग सांगितलं, लहुजींनाच सांगितलं की लहुजी बुवा, काळजी करू नका, मी जागेचा शोध घेतो आणि तुम्ही जागेचा शोध घ्या. आणि जिथे जागा सापडेल मिळेल तिथे आपण मुलींची शाळा, अस्पृश्य मुलींची आणि मुलांची शाळा सुरू करू. लहुजींना खूप आनंद झाला आणि म्हटले, तात्या साहेब, काय जागा शोधण्याची गरज नाही, जागा माझ्या डोळ्यात आहे, डोळ्यासमोर आहे. फुलांना आनंद वाटला. ज्योतिरावांना, अरे म्हटलं कुठे आहे, मला सांग. मग त्यांनी सांगितलं, इथे भोकरवाडीच्या शेजारी अहिल्याश्रम नावाचा आश्रम होता आणि अहिल्यामाई होळकरांनी इथे शैक्षणिक कामाच्यासाठी 5,000 रुपये त्यावेळेची देणगी दिलेली होती. आणि तिथे ती जागा आहे आणि मोठी जागा आहे, ती अहिल्या देवींच्या मर्जीतली आणि त्यांच्या ताब्यातली जागा आहे. आपण तिथेही मुलींची शाळा सुरू करू, अस्पृश्य मुलींची. ताबडतोबीनं ज्योतिराव आणि लहुजी ती जागा बघायला भोकरवाडीच्या शेजारी, भोकरवाडी म्हणजे नानापेठ, नानापेठेमध्ये भोकरवाडी आणि भोकरवाडीच्या शेजारी लागूनच अहिल्याश्रमचं प्रचंड मोठं 4-5 एकर मैदान आहे. त्या मैदानाची पाहणी केली. ज्योतिराव खुश झाले. वा वा वा, लहुजी बुवा, खूप छान जागा आहे, इथे आपण शाळा सुरू करू. आणि मग तिथे कशी बशी शाळा अस्पृश्यांच्या मुलांच्यासाठी सुरू झाली, मुलींच्यासाठी सुरू झाली. आता या शाळेमध्ये येणार कोण? कोणत्या अस्पृश्य समाजाची मुलं येणार? मग फुलेंनी आपले मित्र, महार माळ या दोन्ही जातीचे मित्र होते ज्योतिरावांचे, त्यांना सांगितलं की आता तुमच्या मुला मुलींना त्या शाळेमध्ये आणून सोडलं पाहिजे तुम्ही. त्याप्रमाणे ही महार मांग जातीची मुलं त्या शाळेमध्ये येऊ लागली. आणि तिथे पहिल्या वर्गामध्ये मुक्ताचा प्रवेश झाला. मुक्ताचा प्रवेश झाला, तिथे शाळा सुरू झाली. 2ऱ्या-3ऱ्या वर्गात मुक्ता असताना निबंध स्पर्धा झाल्या. हे सांगण्याचा हेतू, मुक्ताचा निबंध अजून दुर्लक्षित आहे म्हणून ते हे सांगायचं की मग निबंध स्पर्धा आल्या. तिथे शाळामध्ये शिकवलं गेलं की आता ह्या मुली ज्या शिकलेल्या आहेत त्यांनी आपल्या विचारांनी शाळेमध्ये जो अभ्यासक्रम शिकवला त्यानुसार निबंध लिहून आणायचा. आता मुक्ता अत्यंत सुणसुणीत मुलगी त्या काळची, मी त्यांच्या मुलगी म्हणून उल्लेख करतो, त्या तर माताच आहे, सुणसुणीत होती विद्यार्थिनी. मग त्यांनी निबंध लिहायच्या बद्दल आपल्या काकांना सांगितलं, म्हणजे मुलांना, यांना लहुजी बुवांना सांगितलं की असा असा शाळेत निबंध आणून द्यायला सांगितलं. मग ज्योतिरावांनी सांगितलं की तू शाळेमध्ये काय शिकते? फुलेंनी सांगितलं जे शिकते ते लिही, जे तुला आतापर्यंत शिकवलंय ते लिही. म्हणजे म्हटलं नेमकं काय लिहू? म्हटलं तू अगं ह्या समाज व्यवस्थेबद्दल लिही. त्याच्यामध्ये समाज व्यवस्था काय? अगं ही जाती होता, मांग महार. मग हा इतिहास माहिती आहे का तुला? मांग महारांना कसं चढलं जातं? हो हो हो, सगळं माहिती आहे. कारण आमच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना अशाच पद्धतीने मारून टाकलेला आहे यांनी. कोणाला नवविवाहितांना आमच्या, म्हणजे नव्या नवरा नवरीला कुठली इमारत बांधायची तर त्याच्या गडीच्या पायथ्याला यांना गाडलेलं आहे. आम्हाला वाटतं त्या वेळेला मारहाण केलेली आहे या सगळ्या भट ब्राह्मणांनी.
तर म्हटलं हेच लिहू आता त्या निबंधामध्ये. मग लहुजी बुवांनी त्यांना मग ती सगळा इतिहास सांगितला, कसं कसं काय काय केलं जातं. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडूचा खेळ खेळला जातो हे तिला सांगितल्यानंतर म्हणली गुलटेकडीचं मैदान मला बघायचं. मग लहुजींनी तिला सोबत घेऊन ते गुलटेकडीच्या मैदानात गेले. तिथे ते मैदान दाखवलं. तिथे ते सगळे आजच्या व्यस्त पडलेली हाड, माती, घाणेरडा वाघ हे सगळं तिनं पाहिलं मुक्ताने. आणि मग म्हटलं मी याच्याबद्दलच लिहिणार. आणि मग त्यांनी तो निबंध लिहिला. काय निबंध लिहिला शीर्षक दिलं मांग महाराजांच्या दुःखाविषयी. मग किती दुःख मांडले तुम्ही निबंधामध्ये सांगते ती. तो निबंध मी आमच्या एका वरिष्ठ विचारवंताला तो निबंध दिला, त्यांचे नाव मी आता घेऊ इच्छित नाही, त्यांना दिला. त्यांनी सांगितलं अरे राकेश साहब ये इतनी बड़ी लड़की है, इतनी छोटी उम्र में ये सब सोचती है. अरे ये तो आज के पीएचडी हो गए हुए स्टूडेंट भी लिख नहीं सकते. एवढं त्यांनी मला सांगितलं. मोठा विषय आहे. मोठ्या विषयाला मुक्ता साळवेच्या निबंधाने हात घातलेला आहे. आणि हा निबंध का प्रसिद्ध नाही. तर मग तो निबंध आमच्याकडे होता. त्या निबंधाची कॉपी त्यांना दिली. आणि मग ही निबंधाची कॉपी मराठा सेवा संघाच्या हाती लागली. गेली त्यांच्यापर्यंत. 50,000 कॉपीज त्यांनी त्याच्या काढल्या. आणि 12 जानेवारीला शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये पुण्यात त्या 50,000 कॉपीज मुक्ताच्या निबंधाच्या वाचल्या. हा मुक्ताचा निबंध सांगायला मला आनंद वाटेल. तो पहिल्यांदा 1984 साली बीजिंग मध्ये जी आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरलेली होती त्या परिषदेत पुण्यातल्या एक साखरे नावाच्या महिला होत्या. त्यांनी हा निबंध तिथे वाचून दाखवला होता. आता हे आम्हाला कसं माहिती, बीजिंग मध्ये आम्ही ते गेलो नाही. परंतु पुण्यातले एक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर मा.प. मंगुडकर जैन धर्मीय होते. परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास असलेले, त्यांच्या विचारांचा तगडा मानणारे ते डॉक्टर मंगुडकर होते. त्यांनी 84 सालीच सकाळमध्ये, साप्ताहिक सकाळमध्ये हा निबंध पहिल्यांदा आणला 1984 साली. आणि मग तो आमच्यापर्यंत आला, तो वाचला आणि मग आमचे सुद्धा डोळे उघडले. ही मातंग जातीची मुलगी इतका सखोल विचार करते. आणि खरोखर आजच्या विद्वानांना सुद्धा ही भाषा तिची समजत नाही, किंवा त्या निबंधावर भाष्य करा म्हटलं तरी ते सुद्धा जमत नाही. काही लोक आहेत त्याचा प्रयत्न करतात. आणि आता याच्यावर संशोधन चालू झालेलं आहे. मुक्ताच्या संपूर्ण चारित्र्याचं, त्यांच्या पुढे काय झालं याविषयी संशोधन चालू आहे. हे येईल आपल्यापर्यंत. या निमित्ताने मला काय सांगायचं की मुक्ताने जे प्रश्न उपस्थित केलेले त्या निबंधामध्ये, हे प्रश्न आजच्या जे लहुजींच्या नावाने डंका फोडतात, हजार संघटना लहुजींच्या नावावर काढतात, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लहुजींचा उपयोग करून घेतात आणि 2 जातींमध्ये भेद निर्माण करण्याचा जे जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, त्या लोकांना या विचारातल्या निबंधातल्या 1-2 ओळींचे सुद्धा आज माहिती नाही. निबंधाचं तर सोडून द्या. मुक्ता साळवे यांचा निबंध, माझे एक विचारवंत आहेत आणि एका कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत मांड जातीचे. ते म्हणतात 11-11.5 वर्षाची पोरगी एवढा मोठा निबंध लिहून यावर माझा विश्वासच नाही. माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हटलं मग 14व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, यावर तुमचा विश्वास आहे का. ते म्हटलं की दैवी शक्ती होती त्यांना, ज्ञानेश्वरांना दैवी शक्ती होती म्हणजे असं नाही. पण ही दैवी शक्ती आता या 19व्या शतकात 20व्या शतकात नाही कोणाला. मुक्ताला तर नाहीच नाही, कारण ती मांड जातीची आहे, अस्पृश्य आहे, तिला कशी दैवी शक्ती मिळेल. हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवणारे
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे हे शिक्षक, हे प्राध्यापक, मुक्ताचा निबंध हा मुक्ताचा नाही अशी वाच्यता करतात, जाहीर वाच्यता करतात. आणि यांना माझ्यातला विद्रोह आता थोडा कमी झाला, नाहीतर मी विद्रोही कार्यकर्ता, सत्यशोधक विद्रोही कार्यकर्ता. माझ्या काळात, त्या उमेदीच्या काळात जर हा विषय माझ्यासमोर कोणी आणला असता तर मी पायातलं पायतान काढून त्याला त्याच्या श्रीमुखात आणलं असतं. परंतु आता काय, ती वेळ गेलेली आहे निघून, आणि विद्रोही विचार आता नको वाटतो. विचार महत्वाचाच आहे, तो विचार विद्रोहीच राहिला पाहिजे, पण विद्रोही स्वभाव नको. म्हणून मी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि जाऊ दे, त्यांना माफ करा असं म्हणतो. परंतु ही परिस्थिती वाढत चालली आहे. अहो, महाराष्ट्रात, एकट्या महाराष्ट्रात 1200 लहुजींच्या नावाच्या संघटना आहे आणि त्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा नेता आहे. प्रत्येकाचा एक वेगवेगळा नेता, त्या 1000 संघटनांचा वेगळा वेगळा नेता, म्हणजे 1000 नेते. अरे, या 1000 नेत्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातली प्रस्ताविका जरी वाचली, शिक्षक मंडळी आहेत, बहुतेक सगळी प्राध्यापक मंडळी आहेत, यांनी ती प्रस्ताविका जरी वाचली तर आजची यांची किंमत त्यांना कळेल. सोडून त्या संविधान ते बाबासाहेबांनी लिहिलंय. अनेक मांग लोक असं म्हणतात. मला लाज वाटते हे सांगायला सुद्धा, कारण मी त्या जातीत जन्मलो, त्या जातीने माझ्यावर खूप प्रेम केलं, त्या जातीने मला प्रसिद्धी दिली, आधार दिला. त्या जातीची बदनामी होताना मला राहवत नाही, म्हणजे बघवत नाही, ते सहन होत नाही. परंतु वस्तुस्थिती लपून चालणार नाही. एक गृहस्थ मातंग जातीचे लहुजी संघटनेचे ते म्हणतात, भारताचं संविधान तुम्ही काय सांगता आंबेडकरांनी लिहिलं? भारताचं संविधान अण्णाभाऊ साठेंनी लिहिलंय आणि ते आंबेडकरांना दाखवायला गेले तर आंबेडकरांनी ते घेतलं आणि आपलं नाव त्याच्यावर टाकलं, ते प्रसिद्ध केलं. हसायला येतं, हसायला नाही, माझ्या तपाच्या आग मस्तकात जाते. अशा लोकांना मोजून 100 पैजाला मारल्या पाहिजे, इतके भयानक हा प्रचार आहे. मुक्ता साळवेच्या विचारावर या लोकांचा विश्वासच नाही. आता अलीकडच्या 7-8-10 काळात ज्या वेळेला, आता मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो, कुणी मला नाव ठेवली तरी हरकत नाही, परंतु मुक्ता साळवेला महाराष्ट्रभर मिरवण्याचं काम मी आणि माझ्या दलित स्वयंसेवक संघाने केलं, हे मी आवर्जून सांगतो. याचा मला अभिमान आहे. मुक्ता साळवेचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम मी केलं. त्याच्यावर अनेक शेकडो भाषणं दिली महाराष्ट्रात. आणि आज केवळ एका मराठवाड्यातले हजारो विद्यार्थी आज मुक्ता साळवेची जयंती साजरी करतात, मोठ्या संख्येने साजरी करतात. नांदेडमध्ये काल परवा जयंती झाली सुरू, त्याचे सगळे फोटोग्राफ आले, सोशल मीडियावर आले. आनंद वाटला. हे सगळे विद्यार्थी, आणि किती विद्यार्थी हजर आहेत त्या जयंतीच्या कार्यक्रमाला, जाहीर कार्यक्रमाला. आणि जाहीर कार्यक्रम कुठे झालाय तर ज्योतिराव फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या खाली मैदान असलेले त्या मैदानात हा कार्यक्रम झाला. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर सावित्रीबाईंच्या बरोबरीने मुक्ता साळवेची जयंती आता साजरी होऊ लागलेली आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु तमाम जो मातंग जातीचा वर्ग आहे, ज्या मांग महारांच्या दुःखाविषयी कळकळीने मुक्ताने लिहिलं, ही मांग जात, आणि आता महार जातही म्हणावं लागेल, की बौद्ध जात म्हणावं लागेल, त्यांना सुद्धा मुक्ता साळवेच्या बद्दलची माहिती नाही. काही लोकांना असेल माहिती, काही लोकांना आहे, मी कोणालाच माहिती नाही असं नाही म्हणणार. काही लोकांना आहे माहिती, काही महिलांना आहे. ज्या महिला शिक्षिका आहेत, नोकरी करतायत, प्राध्यापक आहेत, त्यांना माहिती आहे, त्या करतायत प्रचार त्याचा, तर त्या सुद्धा अल्प प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात हा वाढला पाहिजे. मुक्ता साळवेचा विचार हा केवळ एका मांग मुलीचा विचार नाही,
तर तो एका सत्यशोधक परंपरेतून आलेला, राष्ट्रपिता ज्योतिरावांच्या विचारातून आलेला विचार आहे, सावित्रीबाईंच्या विचारातून आलेला विचार आहे. म्हणून तरी त्या विचारांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, या निबंधाचा प्रचार प्रसार झाला, या निबंधावर भाष्य झालं पाहिजे. माझी तर अशी अपेक्षा आहे की काय पीएचडी करणाऱ्यांनी मागच्या वेळेला भाषणात सुद्धा हे सांगितलं होतं, माझ्या व्याख्यानात सांगितलं, अनेक ठिकाणी सांगितलं की जे विद्यार्थी आज पीएचडी करतात, आता पीएचडीचं सुद्धा कसं झालंय, पीएचडीला सेट मुळे आता काही अर्थ राहिला नाही, पीएचडीला आता कोणी विचारत नाही, त्यामुळे विद्यार्थी पीएचडी कडून वळालेले आहेत. हा, जे व्यासन जे आहेत अभ्यासाचे ते पीएचडी करतात. बाकी पोटारचे जे लोक आहेत, मला माफ करा मी परकड बोलतो, पोटारचे जे विद्यार्थी आहेत पीएचडी करणारे, पगार वाढवण्याच्यासाठी, प्रमोशन मिळवण्याच्यासाठी, त्याचा विषय नाही मी सांगत. परंतु आता जे नवखे लोक व्यासन जे आहे, विचारवंत होण्याच्या तयारीत आहेत, मार्गावर आहे आणि ते पीएचडीचा अभ्यास करतात, मी त्यांना असे सुचवू इच्छितो या माध्यमातून, राहुल खांडेकरजींच्या या बहुजन चॅनलच्या, बहुजन संघटनेच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की एकदा मुक्ता साळवेचा विषय पीएचडी साठी घ्या, त्याच्यावर पीएचडी करा. पीएचडी करणं 10 पीएचडी होतील त्या एका निबंधावर, एवढा प्रचंड ताकदीचा, प्रचंड विचारांचा तो निबंध आहे. हा निबंध आपण पीएचडी साठी वापरावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. तरच मुक्ता साळवेला त्यांच्या जयंती निमित्त आपण अभिवादन करू शकू, ती पात्रता आपल्या येईल असं मला वाटतं. आणि म्हणून आता मुक्ता साळवेंना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र असं नतमस्तक होऊन अभिवादन करतो. आता पुढे आहे 9 जानेवारी, म्हणजे आजचा दिवस. आजचा दिवस सावित्रीबाईंच्या बरोबरीने, म्हणजे ज्या शाळा सुरू झाल्या उस्मानभाईंनी दिलेल्या जागेमध्ये, उस्मानभाईंनी एक आठ घातली होती ज्योतिरावांना की मी जागा देतो, मला भाडं काही देऊ नका. माझी एक परित्यक्ता बहीण आहे, ती घरीच असते, तिला तुमच्या सोबत घ्या, तुमच्या शाळेत घ्या, तिला शाळेतली मदतनीस म्हणा, शाळेतलं सगळं साफसफाईचं काम करायला ठेवा तिला, माझी काही हरकत नाही, पण तिला तुमच्या विचारांमध्ये घ्या. उस्मानभाई शेख सुद्धा या सत्यशोधक चळवळीच्या नादी लागलेले एक मोठे ग्रस्त होते, मुस्लिम जमातीतले पहिले ग्रस्त ते सत्यशोधक विचारांचे होते असं माझा दावा आहे. कारण त्याशिवाय ते फातिमाजींना मुलांच्या सत्यशोधक चळवळीत सामील व्हायला सांगणार नाही, तिथे झाले आणि फुलेंनी हे मान्य केलं. आता सावित्रीबाईंच्या बरोबरीनं फातिमाजींना फुलेंनी शिकवलं, फातिमाजी पण शिकायला लागल्या, शिकू लागल्या, अक्षर ओळख झाली, शिकायला लागल्या. आणि मग फुलेंनी त्यांना सांगितलं की आता काय म्हटलं असेल त्यांना, ते फातिमाजी म्हटलं असेल, काय म्हटलं असेल की तू आता मुस्लिम मुलींना शिकवण्याचा प्रयत्न कर, आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी आहोत. आणि मग फातिमाजींनी मुस्लिम मुलींना शिकायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू झाल्या. सुरुवातीला तर मुस्लिमांनी सुद्धा मुलींना शाळेत पाठवायचं नाही असंच ठरवलेलं होतं. परंतु उस्मानभाईंनी अथक प्रयत्न केले. आपल्या बहिणीला, ती बहीण परित्यक्त होती, नवऱ्याने सोडून दिलेली होती, तिला वाचवण्यासाठी, तिचं भवितव्य घडवण्यासाठी, तिच्या आयुष्यामध्ये सुधार यावा म्हणून या हेतूने उस्मानभाईंनी बहिणीला मदत करण्यासाठी मुस्लिम जमातीमध्ये, मुस्लिम लोकांमध्ये प्रचार प्रसार केला. आणि बघा सावित्रीबाई फुले ह्या त्या गरीब मुला मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतात. ही मुलं मुली किती चांगले शिकतायत, शिक्षण घेत आहेत, हुशार बनतायत, असं आपल्या मुला मुलींनी शिकावं त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि फातिमाजींनी त्या पद्धतीने सुरू केला आणि मग इथे मुलींची संख्या वाढायला लागली. एक माझी बहीणच म्हणा आता आहे, त्याचं नाव सय्यद मॅडम. या सय्यद मॅडमनी सावित्रीबाईंच्या उर्दू शिक्षिका आहेत का, आणि MA PhD झालेल्या आहेत त्या पण सय्यद, त्यांनी सावित्रीबाईंचं चरित्र उर्दू मध्ये लिहिलंय.
उर्दूमध्ये लिहिले. महात्मा फुले समता प्रतिष्ठानने त्यांच्या सहकार्याने ते प्रकाशित झाले उर्दू भाषेत. मी त्यांना विनंती केली, हे तुम्ही मराठीत आणा आणि हिंदीमध्ये आणा. तर त्याचं हिंदी भाषांतर सुद्धा झालं. सय्यद मॅडम माझी बहीण आहे. या बहिणीला आपा म्हणतो, आपा तुम्ही हे काम आता सुरू करा. त्यांनी ते केलं आणि आता त्याचा फायदा मुस्लिमांच्या उर्दू शाळांमध्ये त्या शिकवायला सुरुवात झाल्या. बघा किती मोठे टप्पे आहेत हे शिक्षणाचे, किती मोठे टप्पे आहेत. यावर गांभीर्याने आम्ही विचार केलेलाच नाही. आमचा उपेक्षित समाज आहे मुस्लिम समाज. शैक्षणिक त्याला धार्मिक त्यांच्यावर बंधन आहे. हे कट्टर धार्मिक लोक आहेत असं शिक्का मारला जातो, परंतु तसं नाही. मुस्लिमांमध्ये अनेक लोक उच्च शिक्षण घेतलेले आहेत, महिला आहेत उच्च शिक्षित झालेल्या, परंतु त्या सगळ्या महिलांच्या प्रेरणा त्या फातिमा बी शेख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या प्रेरणेनेच त्या शिकल्या. आजही त्या प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत आहे. त्या फातिमा बी शेख यांचा जन्म 9 जानेवारी. राहायला कुठे? या मोमीनपुऱ्यात, आजच्या मोमीनपुऱ्यात फुलेवाड्याला लागून एक 100 फुटांवर असलेला, 100 मीटरवर असलेला हा मोमीनपुरा भाग, तिथे त्या राहिल्या होत्या. आणि त्यांची दिवसातून एकदा तरी फुलेवाड्याकडे चक्कर होती. आता त्याची का चक्कर होती हे मी सांगतो. हा वाडा, फुलेंचा वाडा, आज जो फुलेवाडा म्हणून प्रसिद्ध आहे, तो वाडा उस्मान भाई शेख यांच्या मालकीचा. आणि मग त्या तिकडे येताना त्यांच्या सावित्रीबाईंच्या भेटी गाठी त्या होत होत्या. त्यांच्यावर तसा प्रभावही होता. पुढे 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 ज्या वेळेला उस्मान भाईंना आर्थिक चणचण लागली त्यावेळेला, आणि मग जागीचा प्रश्न होताच मोठा. तिथल्या 2 खोल्यांमध्ये शाळा अपुरी यायला लागली. म्हणून उस्मान भाईंना त्यांनी सांगितलं की आता हा सगळा वाडा, कारण उस्मान भाईंनी त्यावेळेला तो वाडा विकायला काढला होता. ज्योतिराव म्हटलं तुम्ही दुसऱ्याला विकण्यापेक्षा मलाच द्या. ज्योतिरावांना तो वाडा विकत मिळाला. आता हे एक कारण आहे फातिमा बी शेख त्या वाड्याकडे येण्याचं आणि तिसरं माहिती. म्हणजे हाकेच्या अंतरावर फातिमा बी शेख यांचं घर, सावित्रीबाईंचं सानिध्य, सत्यशोधक चळवळीचा इतिहास, महात्मा फुलेंचा तिथे सहभाग, त्यांचा वावर, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथल्या संपूर्ण सगळ्या अस्पृश्य, मुस्लिम आणि इतर शूद्र जातींमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. आजही आपल्याला तो बघायला मिळतो. आणि अशा या फातिमांचा जन्म 9 जानेवारीला आणि 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म. फातिमा बीच्या अगोदर 4 दिवस मुक्ता साळवेंचा जन्म आणि त्याच्या 2च दिवस आधी सावित्रीबाईंचा जन्म. म्हणजे हा जो कालखंड आहे दिवसांचा, त्याला मी योग म्हणणार नाही, योगायोग नाही म्हणणार, परंतु हा जो कालखंड आहे हा खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी कालखंड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून हा 9 जानेवारीचा दिवस इतका महत्वाचा दिवस आहे. अजूनही मुस्लिम जातीमध्ये या 9 जानेवारीच्या बद्दल फारशी माहिती नाही. आज सोशल मीडियावर माझ्या काही मुस्लिम मित्रांनी सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी पोस्ट टाकलेले आहे. आनंद वाटला की मुस्लिम महिलांमधून, मुस्लिम तरुणांमधून, मुस्लिम कार्यकर्त्यांमधून हा विषय येऊ लागलेला आहे. काही लोक म्हणतात की हे सगळं इस्लामच्या विचारात बसत नाही. बघा, हिंदू धर्माचे बी म्हणा, ब्राह्मणी धर्माचे, तो बदल करतोय थोडा थोडा, पूर्ण नाही. त्यांचं मूळ जे आहे हिंदुत्व, ते हिंदुत्वच आहे. परंतु त्याच्यात आता त्यांनी महिलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. ही सुधारणा झाली. हे सुधारणा त्यांनी स्वीकारली. इतर धर्मांमध्ये झाली, सगळं सुधारणा झाली. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा ही सुधारणा झाली. आता काही दिवसांच्या पूर्वी भयंकर लफडी वाढली होती ना, त्यावेळेला फातिमा बीच्या मनाला किती दुःख झालं असेल. आताच्या काळात म्हणजे त्या जर आज असता तर किती हळहळला असता की कोणत्या हेतूने आपण मुलींना शिकवलं, कोणत्या हेतूने हा परिवर्तनवादी विचार
इस्लाम मध्ये आणला आणि त्याला आज इस्लाम धर्मीयांकडूनच विरोध होतोय याचं दुःख त्यांना वाटलं. पण असो, हा विचार या नंतरच्या काळात सुद्धा चिरंतन राहिला पाहिजे याच्यासाठी मुस्लिमांनी खर तर जबाबदारी घेतली पाहिजे. चळवळीतले लोक, मी हे छाती ठोकपणे सांगू शकतो की केवळ फुले आंबेडकरी चळवळीतले लोकच, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले लोकच हे विचार जिवंत ठेवतात. आणि 1000 वर्षापूर्वीचा तथागत गौतम बुद्धांचा विचार आजही आहे, तो चिरंतन आहे आणि हजारो वर्ष तो चालणार आहे. त्याचप्रमाणे हे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते, हे त्यांच्या चळवळीतले लोक हे विचार जिवंत ठेवणार आहेत आणि हजारो वर्ष अजूनही हे विचार चालणार आहेत. परंतु आता त्याच्या वर्गाची, त्याच्या जातींची मी म्हणेन, जात जोपासायची नाही आपल्याला जात जोपासायची नाही, परंतु जातीचा आधार घेऊन त्या जातीमध्ये जागृती येण्याच्यासाठी त्या जातीतल्या महापुरुषांना आपल्याला उभं करावं लागणार. त्याप्रमाणे मुक्ताची जबाबदारी मातंग जातीतल्या पुढाऱ्यांनी, विचारवंतांनी घेऊन हा विचार चिरंतन करण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे मुस्लिमांमधल्या या सगळ्या उपेक्षित जातींनी, मुस्लिमांमधल्या त्यांच्यातही अनेक जाती आहेत उपेक्षित राहिलेल्या, मात्र ते सगळे इस्लामला मानतात, यांनी सुद्धा हा विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा. अशा पद्धतीने हा विचार चिरंतन राहील याचा मला विश्वास वाटतो. राहिला प्रश्न 12 जानेवारीचा. 12 जानेवारीचा प्रश्न आहे, तर 12 जानेवारीचा दिवस किती लोकांना माहित होता? राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस आहे, किती लोकांना माहिती होता? मी तर म्हणतो शूद्र जातीतल्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना तो माहीत असावा. संपूर्ण शूद्र जातींना सुद्धा नाही. मराठा जातीतल्या काही लोकांना असेल. आता मराठा जात ही शूद्रच आहे ना, शूद्रच आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी तो ग्रंथ लिहिलाय, ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्र, म्हणजे मराठे हे शूद्रच आहेत. आणि ते आता ओबीसी वर्गात आहेत, ओबीसी वर्गात आहेत. ते भांडण झाले तो प्रश्न वेगळा. हे मराठा का कुंभी आणि हे ओबीसीचा कोण अजून यापर्यंत वाढत आहे ना आपल्याला. परंतु ते शूद्र आहे, जन्माने शूद्र आहेत, हे तर त्यांनी मान्य करायला पाहिजे. मान्य केलंय, बाकी लोक नाही मान्य करत. आजच्या चळवळीच्या चालू आहेत आरक्षणाच्या साठी. त्या आरक्षणवाले जिजाऊ या शूद्र जातीतल्या मान्य करत नाही. तुमच्या जागा भट्टाने शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं ना, आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने त्यांना कुमकुम तिलक केला, टिळा लावला. अजून काय पाहिजे? किती अपमान सहन करायचा? म्हणून खेडेकर साहेब एकदा म्हटले होते की मराठ्यांनी त्यांचा बाप बदलला, बाप बदलला, याची सुद्धा लाज वाटली नाही. खेडेकरांना बहिष्कृत केलं. तर हे अशा पद्धतीने या राष्ट्रमातांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात, मला ह्याचा अभिमान आहे, मराठा सेवा संघाने मोठ्या प्रमाणात सिंदखेड राजाला जन्मदिवस साजरा केला पहिल्यांदा 12 जानेवारीला. आणि मग 2004 किंवा 5 साली केला. आणि आता दरवर्षी त्या सिंदखेड राजाला जिजाऊंचा जन्मोत्सव सुरू होतो. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, आता असं नाही म्हणा की प्रत्येक तालुक्यात आणि काही ठिकाणी वेगळ्या नाही, पण जिल्ह्यात तर मात्र हा जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जातीय अस्मिता आहे, नाकारलीच पाहिजे जातीय अस्मिता, या मताचा मी आहे. काय करायची ती अस्मिता केवळ जातीची नाही पाहिजे, विचारांची अस्मिता बाळगली पाहिजे, विचारांची अस्मिता. आणि म्हणून जिजाऊंचे विचार ज्या ज्या ठिकाणी, म्हणून जिजाऊंच्या जयंती होतात 12 तारखेला किंवा आता होतील, या प्रत्येक ठिकाणी जिजाऊंच्या विचारांचा गवगवा झाला पाहिजे. विचारांचा तिथे
पाठपुरावा केला पाहिजे. सगळ्यांनी तो विचार प्रत्येक मराठा जातीच्याच नव्हे, सगळ्या बहुजन समाजाच्या घराघरात जिजाऊंचा विचार गेला पाहिजे. जिजाऊंचे फोटो त्यांच्या घरात लागले पाहिजे. हे सगळं आता 12 जानेवारीला आहे जिजाऊंचा जन्म. आपण मोठ्या प्रमाणात तो साजरा करतो दरवर्षी लाल महालात जातो कुणी आणि महाड जवळच्या त्या जिजाऊंच्या त्या समाधीच्या तिथे पण जातात लोक. अनेक ठिकाणी जातात. जिजाऊंचा जन्म मोठ्या प्रमाणात आता साजरा होऊ लागलेला आहे. 2004च्या नंतर भांडारकरच्या प्रकरणानंतर जिजाऊंचा जन्म मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मी तर म्हणेन की छान झालं भांडारकर फोडलं. त्या निमित्ताने मराठ्यांमध्ये जागृती झाली आणि जेम्स लेनने आधी त्याच्यात भर घातली आणि मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वैचारिक जागृती आहे. हा खूप मोठा विचार आहे आणि हा विचार 12 जानेवारीला आपल्याला तो साजरा करायचा. 12 जानेवारीला नाही, तो वर्षभर टिकणारा विचार आहे. अरे एक कर्तबगार शूर लढवय्या राजा ज्या मातेने दिला, ती माता सामान्य असू शकत नाही. ती माता सामान्य असूच शकत नाही. म्हणून तेव्हा म्हणतात की हे स्त्रीचे राज्य आहे. मग त्याला त्यांनी सांगितलं की हे स्त्रीचे राज्य. त्या भटब्राह्मणांनी स्त्रीला स्त्रियांची उपमा दिली. स्त्रीची स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे त्यांचं दैवत. त्या दैवत हे स्त्रींचे राज्य व्हावे असे मातोश्रींची इच्छा. तेव्हा मातोश्रींची इच्छा व्यक्त केली. हे देवा धर्माच्या नावाचं राज्य व्हावं. देवा धर्माच्या नावाला त्यांनी नकार दिला. पहिला राज्याभिषेक शिवरायांचा तो गागा भट्टाने केला. मान्य झाला नाही जिजाऊंना. हे मान्य झालं नाही. राजांचा अपमान झाला. म्हणजे एवढा मोठा राजा, पराक्रमी राजा, शूर राजा, याने तो अपमान सहन केला. मी तो अपमान सहन नाही करणार. माझ्या मुलाचा शूरवीर शिवाजी महाराजांचा मी दुसरा राज्याभिषेक करीन आणि तोही शाक्तपंथाच्या माध्यमातून करीन. शाक्तपंथीय राज्याभिषेक करीन असं त्यांनी ठरवलं. त्यांनी ते करून दाखवलं. अवघ्या 50 दिवसच्या आयुष्य जगल्या जिजाऊ. परंतु त्यांनी जे ठरवलं ते केलं. शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीचा राज्याभिषेक त्यांनी घडवून आणला. त्याच्या अगोदर या सगळ्या लोकांनी सांगितलं की शाक्त पंथाचा जर विवाह करायचा असेल तर अशा पुरुषाला एका अस्पृश्य जातीतल्या स्त्री बरोबर लग्न करावं लागेल. किती भयानक काळ होता तो जातीयतेचा. किती भयानक काळ होता. माणूस माणसाला शिवून घेत नव्हता. विचार होत होता. अस्पृश्य महिलांना शिवून घेतल्यानंतर, अस्पृश्य पुरुषाला शिवून घेतल्यानंतर नव्हे तर त्यांची सावली जरी पायाखाली आली तर त्याचा विचार होत होता. अशा काळामध्ये जिजाऊंनी पुढाकार घेऊन अस्पृश्य जातीच्या महिलेशी शिवाजी महाराजांचा विवाह केला. हे आज नाकारतायत लोक. नाकारू द्या. इतिहास नाकारल्याने पुसला जात नाही. तो इतिहासच असतो, पुसला जात नाही कधीच. परंतु काही स्वाभिमानी लोक विसरतात आणि नाही नाकारतात. अस्पृश्य महिलेशी विवाह शिवरायांनी नाही केला असाच प्रचार करतात. परंतु हा इतिहास आहे. मी सांगतो तो इतिहास नाकारल्याने पुसला जात नाही. तो इतिहास अमर राहतो. हे केलं जिजाऊंनी. नाकारलं. कर्मकांड नाकारलं. शाक्त पद्धतीचा राज्याभिषेक केला. त्या जिजाऊंना ह्या भट ब्राह्मणांनी सांगितलं, जोडलं. हे श्रींचे राज्य व्हावे ही मातोश्रींची इच्छा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या तोंडून ते ओढवलं. इतकी हरामखोर ही जात आहे. मला माफ करा अशा सार्वजनिक ठिकाणी मी हे शब्द बोलायला नाही पाहिजे. परंतु हे सहन किती करणार? किती सहन करणार? मी अगोदरच सांगितलं की माझा विद्रोह कमी झाला. परंतु हे विचार सहन करण्यासारखे नाहीत. राष्ट्रमाता जिजाऊंचा ज्या भट ब्राह्मणांनी अपमान केला, कोणी सांगितलं त्यांना?
जेम्स लेनला. तो काय जेम्स लेन महाराष्ट्रातला मराठा आहे, जिजाऊंच्या जातीचा आहे, आमच्या जातीचा आहे. त्याला हे कसं माहिती जिजाऊंच्या त्यांच्याबद्दलच? पण त्यांनी तिचा किती गंभीर हा विषय आहे, गंभीर विषय आहे. फार रागावलेले होते त्या काळात आणि आजही त्यांच्या मनात तोच राग आहे. खेडेकर साहेबांच्या मनामध्ये तोच राग आहे. नाही, हा विचार सहन करण्याच्या पलीकडचा विचार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे विचार या पुढच्या काळात मांडले जाण्याची भीती आहे. मी हा एक इशारा देतोय संपूर्ण बहुजन समाजाला. आमच्या माता सावित्रीमाई, माता मुक्ताई, त्यानंतर माता मासाहेब फातिमादी आणि मासाहेब जिजाऊ यांची बदनामी किंवा नामोल्लेखाने त्यांना टाळण्याची परिस्थिती येऊ शकते, इतकं प्रतिगामी आणि घाणेरड्या विचारांचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसलेलं आहे. यांच्याकडून हीच भीती आहे की हे सत्य हे असत्य ठरवतात. ते आहे ना गोगल्स नीती. एक सत्य एक असत्य जर 100 वेळेला बोलले, 10 वेळेला बोलले तर ते सत्य वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीने हे नामोलेखाने किंवा अशा पद्धतीने या सगळ्या आमच्या महापुरुषांना सगळ्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करतील. हळूहळू बाबासाहेबांच्या बरोबरीने गोळवलकरांना बसवताय, हेडगेवारांना बसवताय, अशा पद्धतीचे त्यांचे आजचे प्रयत्न चालू आहेत. याच्यातून आपल्याला बोध घेता यायला पाहिजे. आपण यांच्या बरोबर आता लढाई करू शकत नाही. शस्त्राची लढाई संपली, शस्त्राच्या सगळ्या लढाया संपल्या. दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध म्हणतायत, आता भडकण्याची शक्यता होणार नाही. आता लढाई जे होईल ही आता लिखाणाची लढाई होईल, विचारांची लढाई होईल. आणि विचारांची लढाई लढण्याच्यासाठी भीमा कोरेगावच्या इतिहासाच्या नंतर आम्ही आमच्या मुठी आवडलेल्या आहेत आणि आमच्या घट्ट मुठीमध्ये आता लेखली आहे. तो एक चेतिया नाव ना कोणीतरी निर्माता आहे, तो म्हणतो मांगाच्या हातात, काय म्हटलं तो आता, असा मांगाच्या हातात शस्त्र मोठ आहे. मांगाची मोठ म्हणजे शस्त्राची मोठ आहे. अरे गाढवा, तुला काय माहितच नाही. त्या लहुजी साळवेंचा इतिहास बघ, जाऊ दे लहुजी साळवेंचा इतिहास. अरे त्या राघोजी मांगाचा इतिहास बघ, रायगडचा सर्जेराव मांगाचा इतिहास बघ. यांच्या हातामध्ये तलवारी होत्या, यांच्या हातामध्ये तलवारी होत्या. हा इतिहास तू काय विचारतो? तर हा विचार हा इतिहास अशा पद्धतीने गाजण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर आपण जागृत राहिलं पाहिजे वेळच्या वेळेला. आणि आता आमच्या हातात आहे सोशल मीडियाचं अस्त्र. याचा वापर करा. सोशल मीडियावर तुमचं गाणं मांडा, तुम्ही विरोध करा. सोशल मीडियावर तुम्हाला कसलीही बंदी नाही, आज तर बंदी नाही, परंतु उद्या येऊ शकते, कारण सगळी यंत्रणा त्यांच्या हातात आहे. अहो, सुप्रीम कोर्टाचे जज त्यांच्या कोर्टाच्या खिशात आहेत, त्यांच्या अर्ध्या चड्डीच्या खिशात आहेत. मग सुप्रीम कोर्टाचं राहिलंय काय राहिलं? तर याच्यावर विश्वास नाही. ते केव्हाही काय करू शकतील, म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि आता संघटित आणि विचारांचा लढा यांच्याबरोबर देण्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे. मी एवढी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो. राहुलजी खांडेकर माझ्या अत्यंत जवळचे मित्र आहेत, वैचारिक आमची बांधिलकी आहे एकमेकांची. आणि त्यांनी आज या विषयावर अनेक विचारवंत आहेत, असेच विचारवंत या विषयावर अत्यंत व्यवस्थित माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मांडू शकले असते, परंतु त्यांनी या विषयासाठी म्हणजे माता सावित्री, मुक्ता साळवे, फातिमादी शेख आणि जिजाऊ या माझ्या मातांच्यासाठी त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे संधी दिली. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्यांनी हा विचार ऐकून घेतला. हा विचार तुम्हाला कानात पाठवण्याच्यासाठी नाही सांगितला, तो आचरणात आणा, डोक्यात असू द्या सतत. आणि
त्याचा वापर करा, लोकांमध्ये जा, प्रचार करा, घराघरात जाऊन त्या विचारांचं सांगा. याला तुम्हाला कोणीही बंधनं आणू शकत नाही. कोणीही बंधनं आणू शकत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या घरात काय सांगताय त्याला कोणीही बंधन आणू शकत नाही. तर हे करा, हे आपल्या हातात आहे. आपण ही लढाई अर्धी जिंकलेली आहे. मनोमेध झालेला आहे भीमा कोरेगावच्या इतिहासाने, त्याच्या पुनरावृत्तीने या ब्राह्मणांचा. आता तो पूर्ण आपल्याला ही ताकद रोखण्याच्यासाठी वैचारिक लढे द्यावे लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण सिद्ध राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि मी माझ्याकडून अनावधाने काही चुकी झाली नसते, काय चुकीचं मानलं गेलं असेल, आपल्याला असं वाटत असेल की हे खोटं वाटतं, तर ते तसं मला सांगा. माझा मोबाईल नंबर आहे, राहुलजींकडे आहे. आपण तो घ्या, मला फोन करा, मला सांगा की हे साहेब आम्हाला तुमचं पटलं नाही. मी दिलगिरी व्यक्त करेन, किंवा मला जर वाटलं की ते खरंच चुकलेलं आहे तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन. नसेल तर त्याचं समर्थन कसं करता येईल मला ते मी करेन. एवढं मी आपल्या समोर बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान.